नरेंद्र दाभोळकर, ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी घालवलं, त्यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली जाते. तपास यंत्रणांनी पुरावे मांडले, विशेष न्यायालयाने हत्येचा आरोप सिद्ध मानला आणि सचिन अंदुरेला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली. पण आज अचानक असं काय बदललं की त्याच उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्याला थेट जामीन मंजूर केला. हा निर्णय आज संपूर्ण व्यवस्थेवर काही ज्वलंत आणि भीतीदायक प्रश्न निर्माण करतो, जसं की अचानक पुरावे कमकुवत झाले की व्यवस्था. विशेष न्यायालयात जो गुन्हा पूर्ण सिद्ध झाला होता, तोच गुन्हा आज उच्च न्यायालयात अचानक संशयाच्या भोवऱ्यात कसा सापडला? न्यायाची व्याख्या बदलायची का? विचारवंतांची हत्या करणारे जर काहीच वर्षात जामिनावर बाहेर येणार असतील, तर या देशात सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्यांच्या सुरक्षा कोणाच्या हातात आहे? समाजात कोणता संदेश जातोय? ही केवळ एका कैद्याची सुटका नाही, तर ही न्यायाची वाट पाहणाऱ्या हजारो मनांची निराशा आहे. उद्या अन्यायाविरोधात आवाज उठवायची हिंमत कोण करेल? हा केवळ एका जामिनाचा विषय नाही, हा प्रश्न आपल्या कायद्याच्या भक्कमपणावर आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या भविष्यावर आहे. सत्र न्यायालयात सिद्ध झालेली जन्मठेप उच्च न्यायालयात स्थगित होणं, यावर तुमचं काय मत आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.